नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामीसहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे. एक विनंती आहे की आमचे जर व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा, 26 फेब्रुवारी 2025ला महाशिवरात्री आलेली आहे. या महाशिवरात्रीला 4 प्रहरांमध्ये पूजा करण्याचं खूप महत्त्व हे मानलं गेलेलं आहे. आणि त्याचबरोबर निश्चित कालाचे सुद्धा खूप महत्त्व आहे. कारण निश्चित काल तुम्ही निश्चित कालामध्ये ज्या काही सेवा कराल त्याचे फळ तुम्हाला अनन्य पटीने प्राप्त होते. या दिवशी शिवतत्व पृथ्वीवर असल्या कारणाने निश्चित कालामध्ये शिवपूजन, शिव आराधना किंवा महादेवांची कुठलीही तुम्ही सेवा कराल ते खूप शुभ मानलं गेलेलं आहे आणि त्याचं तुम्हाला फळ खूप अनन्य पटीने मिळतं. म्हणून निश्चित काल हा कधीच चुकवू नका. आता बघा, या व्हिडिओमध्ये आपण 4 प्रहरांमध्ये पूजा कशी करायची, 4 प्रहरांमध्ये वेगवेगळे अभिषेक कसे करायचे, 4 प्रहरांचा मंत्र काय आहे, उपवास कसा करायचा, काय खायचं काय खायचं नाही, प्रहर जे असतात त्याच्यामध्ये आपण कशी साधना करायची किंवा काही सेवा करायच्या ते आज आपण बघणार आहोत. बघा, प्रहर हा दर 3 तासांचा असतो आणि 4 प्रहरांची आपल्याला महादेवांची पूजा ही करायची असते. तर 4 प्रहरी पूजेला यामपूजा असे म्हटले जाते. तर प्रहर हा शब्द सकाळी किंवा रात्रीच्या एक विशिष्ट कालावधीला म्हटला जातो. आता पहिला प्रहर हा 26 फेब्रुवारी 2025 रोजी संध्याकाळी 6:43 सुरू होतो. तो 9:47 हा प्रहर आहे. या प्रहरामध्ये महादेवांना दुधाने अभिषेक करून ओम ईशानाय नमः हा जप 108 वेळा आपण करायचा आहे. तर दुसरा प्रहर हा रात्री 9:15 ते मध्यरात्री 12:51 आहे. ह्या प्रहरामध्ये महादेवांना दह्याने अभिषेक करावा आणि ओम अघोराय नमः हा जप 108 खेपा आपण करायचा आहे. आता तिसरा प्रहर मध्यरात्री 12:51 ते 3:55 आहे. तर या प्रहरामध्ये महादेवांना आपल्याला तुपाने अभिषेक करून ओम वामदेवाय नमः हा 108 खेपा आपल्याला जप करायचा आहे. कारण हा जो काळ आहे तो निश्चित काळामध्ये येतो. त्यामुळे या प्रहराला खूप महत्त्व आहे. तुम्ही कुठलाही प्रहर जरी केला नाही तरी तुम्ही 2 प्रहरी पूजा ही नक्की करू शकता किंवा 3 प्रहरी पूजा ही नक्की करू शकता. आणि चौथा प्रहर म्हणजेच 3:55 ते 6:59 हा चौथा प्रहर आहे. यामध्ये महादेवांना मधाने अभिषेक करून ओम सद्योजाताय नमः हा जप 108 खेपा आपण करायचा आहे. तर बघा, आता तुम्हाला जेवढे प्रहरांची सेवा शक्य असेल किंवा करता येईल तेवढी सेवा तुम्ही नक्की करा. आता ज्यांना मेडिकल किंवा काही हेल्थ कंडिशन आहे किंवा जे सिनियर सिटिझन्स असतील, ज्यांना खूप औषधं गोळ्या आहे किंवा काही हेल्थ किंवा काही तुम्हाला जर मेडिकल प्रॉब्लेम्स कारणाने किंवा जे प्रेग्नंट महिला आहेत की ज्यांना करण्याची इच्छा आहे पण जे अशा परिस्थितीमध्ये आहे की ते करू शकत नाही, तर त्यांनी आपल्या पहिल्या हेल्थची काळजी घ्यायची आहे आणि मगच तुम्ही सेवा करायची आहे. अजिबात करायची आहे म्हणून जबरदस्तीने अजिबात करायची नाही आहे. पहिली आपल्या हेल्थची काळजी घ्या आणि मगच तुम्ही सेवा करायची आहे. तर बघा, तुम्ही अगदी 2 प्रहरांमध्ये सेवा केली तरी चालेल. जो प्रदोष काळातला प्रहर आहे तो आणि निश्चित कालाचा, कारण हे 2 खूप मेन प्रहर आहेत. त्यामुळे ह्या 2 मेन प्रहरांमध्ये तुम्ही सेवा केली तर तुम्हाला अनन्य पटीने तुम्हाला त्याचं फळ प्राप्त होईल. आता सेवा काय करायची आहे, तर या प्रहरांमध्ये तुम्ही पहिली म्हणजे 12 ज्योतिर्लिंगम जे स्तोत्र आहे त्याचं पठण करू शकता. त्यानंतर रुद्राध्यायाचं पठण करू शकता. जे भगवान महादेवांची आवडतीची सेवा आहे ती म्हणजे रुद्राध्याय, तर तुम्ही तो करू शकता. माझं स्वतःचं जे फेवरेट आहे ते शिवमहिम्न स्तोत्र आहे, त्याचं पठण तुम्ही करू शकता. किंवा ओम नमः शिवाय हा जप तुम्ही करू शकता. महामृत्युंजय जप जो आपला आहे तो तुम्ही करू शकता. किंवा शिवलीला अमृताचं जे पारायण आपण करतो
ते करू शकता. अगदीच काही जमलं नाही तर शिवलीलामृतामधील 11वा अध्याय जो रुद्र अध्याय किंवा मेरुमणी जो मानला गेलेला आहे, हा तुम्ही संध्याकाळी प्रदोषसमयी जो पहिला प्रहर आहे आणि जो मध्यरात्री निश्चित कालाचा जो प्रहर आहे त्याच्यामध्ये जरी वाचलं तरी तुम्हाला त्याचा भरपूर पटीने तुम्हाला फळ मिळेल. आणि तुम्ही फक्त रुद्र अध्याय शिवमहिम्न आणि जर 11वा अध्याय शिवलीला अमृतामधील जो वाचला तर तुम्हाला बाकीचं काहीच करायची गरज नाही. त्याचबरोबर तुम्ही शिवस्तुती, शिवचालिसा, शिवपंचाक्षरी स्तोत्र, शिव अष्टोत्तर नामावली असं हे सगळी जी शिवांची जी स्तोत्र आहेत, मंत्र आहेत ते तुम्ही म्हणून तुम्ही सेवा करू शकता. बघा, जेवढी जमेल तेवढी सेवा तुम्ही या महाशिवरात्रीला करा, कारण सुट्टी असते प्लस प्रदोषसमयी आणि निश्चित कालामध्ये तरी 2 प्रहरी सेवा हे आपल्याकडून कसं होईल हे तुम्ही पूर्ण नियोजन त्याचा आज उद्यामध्ये घालून घ्या. कारण वर्षातनं एकदाच महाशिवरात्री येते आणि महाशिवरात्री हा महादेवांचा सर्वात श्रेष्ठ असा हा हे व्रत मानलं गेलेलं आहे. त्यामुळे जमेल तेवढी तुम्ही सेवा करा आणि महादेवांची कृपा साध्य करून घेण्याचा प्रयत्न करा. त्याचबरोबर जेव्हा तुम्ही उपवास करता तर 3 तऱ्हेचे उपवास असतात. तर एक कोण निर्जळी उपवास करतं, दुसरं नुसतं फलाहार करतात आणि तिसरं जे उपवासाचे पदार्थ खाऊन उपवास करतात. म्हणजेच तुम्ही खिचडी खाऊ शकता, त्याच्यानंतर बटाट्याचा चिवडा किंवा उपवासाचा चिवडा, त्याच्यानंतर तुम्ही शेक, ज्यूस, चहा, कॉफी, दूध हे सगळं तुम्ही घेऊ शकता. फक्त तुम्हाला जे खायचं नाही आहे ते म्हणजे भगर महादेवांच्या उपवासाला अजिबात चालत नाही. तुम्ही एक वेळ साबुदाण्याची खिचडी खा चालेल, पण भगर अजिबात उपवासाला खाऊ नका. त्याचबरोबर उपवास हा एकादशीसारखा असतो, म्हणजे पूर्ण महाशिवरात्रीचा उपवास उद्या आपण करायचा आहे आणि तोच गुरुवारी आपण नैवेद्य दाखवून सोडायचा आहे. तुम्ही गुरुवारी सकाळी उठा, पूजा करा, त्याच्यानंतर जे काही वरण, भात, भाजी, आमटी, कोशिंबीर, पोळी म्हणजे चपाती, काहीतरी एक छोटंसं गोड करा, शिरा वगैरे किंवा पांढरी मिठाई आणा, त्याचा नैवेद्य दाखवा आणि मगच तो उपवास किंवा नुसता तुम्ही दही भाताचा नैवेद्य जो महादेवांना अतिशय प्रिय आहे तो दाखवला तरीसुद्धा चालेल. तर ह्या रीतीने तुम्हाला 4 प्रहरांची पूजा जर जमेल तर 110% करा, कारण ह्याचं फळ खूप आहे. दुसऱ्या दिवशी जॉब आहे तर ॲटलिस्ट संध्याकाळची जो प्रदोषसमयी जो प्रहर आहे आणि निश्चित कालाचा जो प्रहर आहे त्यामध्ये महादेवांची जेवढी जमेल तेवढी सेवा करा. संकल्प करून करणार असाल तर संकल्प करून करा, काहीही हरकत नाही. तर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा आणि प्रहरांची पूजा, मंत्र आणि अभिषेक हे नक्की करा.